नमस्कार. आज आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत जो माणसाला अक्षरशः वाकवतो. हो, चिकनगुनिया. हा काही साधा ताप नाही, तर डासांमुळे होणारी एक अशी भयंकर सांधेदुखी आहे जी माणसाला खूप दिवस छळते. महाराष्ट्रातले आरोग्य अधिकारी काय म्हणतात बघा, पुढचे 60 दिवस हे कसोटीचे असणार आहेत. या एका वाक्यातूनच आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य कळतं. म्हणजे विचार करा, पावसाळा तर अजून दूर आहे आणि आत्तापासूनच रुग्णसंख्या वाढायला लागलीय. हा एक मोठा धोक्याचा इशारा आहे नाही का? पण मग हा धोका नेमका किती वाढलाय? चला जरा आकडेवारीवर नजर टाकूया म्हणजे आपल्याला अंदाज येईल. हे आकडे बघा, महाराष्ट्रात 2024 साली 473 रुग्ण होते आणि आता आता हा आकडा 658 वर पोचलाय. ही वाढ अजिबातच किरकोळ नाही आणि हे सगळं पावसाळ्याच्या आधी घडतंय, हीच तर चिंतेची गोष्ट आहे. बरं, मग हा आजार नक्की आहे तरी काय? आणि याला असं वाकवणारा आजार का म्हणतात? ह्या नावामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. चला, तेच जाणून घेऊया. ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण चिकनगुनिया या शब्दाचा अर्थच मुळी जो वाकवतो असा आहे. हो, हा एक आफ्रिकन शब्द आहे आणि या नावावरूनच आपल्याला कल्पना येते की ह्यात होणारी सांधेदुखी किती भयंकर असेल. वेदनेमुळे माणूस अक्षरशः वाकतो. आपल्याकडे बऱ्याचदा डेंग्यू आणि चिकनगुनियामध्ये लोकांचा गोंधळ उडतो. कारण ताप, अंगावर पुरळ येणं ही लक्षणं दोन्हीकडे सारखीच आहेत. पण एक सगळ्यात मोठा फरक आहे, तो म्हणजे सांधेदुखी. चिकनगुनियामध्ये जवळजवळ सगळ्यांनाच असह्य सांधेदुखी होते, डेंग्यूमध्ये तसं नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेंग्यूमध्ये रक्तस्रावाचा धोका असतो, जो चिकनगुनियामध्ये नसतो. हा फरक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्यामागे आहे हा एक छोटासा जीव, एडिस डास. यालाच तर मुख्य गुन्हेगार म्हणायला हवं. कारण हा फक्त चिकनगुनियाच नाही तर डेंग्यू आणि झिकासारखे खतरनाक आजारही पसरवतो. पण खरं सांगायचं तर चिकनगुनियाची खरी परीक्षा तापानंतर सुरू होते. ताप तर 2-4 दिवसात जातो, पण वेदना मात्र रेंगाळते. ती जात नाही. आपल्याला वाटतं की ताप गेला म्हणजे सगळं ठीक झालं. पण तसं नसतं. चिकनगुनियाची खरी लढाई तर ताप गेल्यानंतर सुरू होते. मग नक्की काय होतं? आता हा आकडा बघा, अक्षरशः धक्का बसेल. एका अभ्यासात असं दिसून आलंय की तब्बल 72% लोकांना, हो 72%, आजार होऊन 3 महिने झाले तरी सांधेदुखीचा त्रास होतच राहतो. म्हणजे विचार करा, हा आजार किती चिवट आहे. आणि ही वेदना किती काळ चालते माहितीये? सरासरी 6.5 महिने. म्हणजे जवळपास अर्ध्या रुग्णांना अर्ध्या वर्षापेक्षा जास्त काळ या वेदना सहन कराव्या लागतात. ही काही साधी गोष्ट नाही. आणि बरं होण्याची प्रक्रिया पण खूपच हळू आहे. सुरुवातीला त्रास खूप जास्त असतो आणि मग तो हळूहळू अगदी महिनोन-महिने कमी होत जातो. म्हणजे ही एक मोठी आणि संयम पाहणारी लढाई आहे. मग ह्यातून बाहेर पडायचं कसं? काय करायला हवं? पण त्यावर बोलण्यापूर्वी ना, ह्या आजाराबद्दलचे काही मोठी गैरसमज आहेत, ते आधी दूर करूया. कारण ते खूप महत्वाचं आहे. सगळ्यात मोठा गैरसमज काय आहे माहितीये? की सांधे दुखतायत, मग अजिबात हलायचं नाही, पूर्ण आराम करायचा. पण हे साफ चुकीचं आहे. उलट, तुम्ही हालचाल पूर्ण थांबवली तर सांधे अजून आखडतात, स्नायू कमजोर होतात. त्यामुळे जेवढं सहन होईल तेवढी हलकी-फुलकी हालचाल करणं गरजेचंच आहे. मग नक्की काय करायचं? सोप्पं आहे. जिथे सूज आहे तिथे बर्फाणी शेका. नारळ पाण्यासारखे द्रवपदार्थ भरपूर प्या. रक्तातील पेशी वाढवण्यासाठी पपईच्या पानांचा रस मदत करतो असं म्हणतात. त्यासोबतच गाजर टोमॅटोसारखं हलकं सूप आणि सगळ्यात महत्त्वाचं, सांधे मोकळे राहण्यासाठी बोटांची हालचाल, थोडं चालणं असा हलका व्यायाम चालू ठेवा. चला, आपण आत्तापर्यंत आजार झाल्यावर काय करायचं याबद्दल बोललो. पण एक म्हण आहे ना, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. मग या डासांनाच रोखलं तर? ते कसं करायचं ते पाहूया. आपण स्वतःच्या पातळीवर काय करू शकतो? 4 सोप्या गोष्टी आहेत. 1. घराच्या आसपास कुठेही पाणी साठू देऊ नका. 2. बाहेर जाताना किंवा घरातही डासांपासून वाचण्यासाठी रिपेलंट लावा. 3. अंग पूर्ण झाकेल असे कपडे घाला. आणि 4. रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. अगदी सोपं आहे. पण फक्त आपण एकट्याने करून भागणार नाही, बरोबर? यासाठी सरकारी पातळीवरही मोठे प्रयत्न केले जातात. जसं की घराघरात जाऊन औषध फवारणी करणं, पाण्याच्या टाक्यांमध्ये अळीनाशक टाकणं. एवढंच नाही तर डासांच्या अळ्या खाणारे गप्पी मासे सुद्धा पाण्यात सोडले जातात.
आणि कुठे आजार पसरतोय यावर नजर ठेवण्यासाठी खास सर्वेक्षणं केली जातात. तर एक गोष्ट आतापर्यंत स्पष्ट झाली असेल, चिकनगुनिया हा साधासुधा ताप नाही. हा एक असा आजार आहे जो माणसाला महिनोमहिने छळू शकतो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यावर अजून लस उपलब्ध नाही आणि रुग्णसंख्या तर वाढतेच आहे. मग अशा वेळी एका लहानशा डासाविरुद्धच्या या लढाईसाठी आपण सगळे मिळून खरंच तयार आहोत का? हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा.